आनंद गोयल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला. मला त्याच्यातलं काही माहित नाही, पण असे बरेच रामराम ठोकणारे आहे, कारण की तिकडे राम राहिला नाही म्हणून ते रामराम ठोकताय. हो, काल मंत्री गिरीश महाजन यांनी बोललेलं आहे की भुजबळ जे आहे हे महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. कुठेतरी महाजनांची नाराजी जाणवली जातात. नाही, ऑलरेडी भुजबळ साहेब पहिले पण उपमुख्यमंत्री राहिलेले आहे. ते काय आजच म्हटले असं नाही आहे. मागच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे आणि माणूस काही होऊ शकतो. शेवटी पक्षाने जबाबदारी टाकली तर कोणी माणूस काही होऊ शकतो. पण मात्र बघायला गेलं तर पालकमंत्र्यांचा आवाज नाशिकचा अद्यापही तसा कायम आहे. सरकार बसलेली अद्यापही पालकमंत्री होत मी नेहमी आपल्याला सांगतो, हा माझ्या अखत्यारीतली बाब नाही आहे. ही पक्षाच्या वरच्या ज्येष्ठ नेत्यांची बाब आहे. ते जे ठरवतील ते होईल. पण मात्र कधीपर्यंत हा मुद्दा सॉल्व्ह होणार आहे? मला सांगता येणार नाही. आपण एक वरिष्ठ नेते सांगता येणार नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आज पुन्हा मी तर हो सांगितलं ना, यावं असे आमची शुभेच्छा आहे. पण राऊतांच्या बोलण्यावर किती लोकांचा विश्वास आहे हे मला माहिती नाही. अशी चर्चा आहे की राऊत चालत नाहीये कोणालाच चाललेलं नाही आहे. न चालणारा नाणं आहे ते. दत्तक पुत्र जसे असतात या आयती प्रॉपर्टी ज्यांना भेटते तसं हे दत्तक पुत्र आहे. भुजबळांनी सांगितलेलं आहे की मला अनेक पक्षांचा ऑफर होता, मात्र मी एकच पक्ष धरून ठेवलेला होता. उद्धव ठाकरे गटाचे भाजपची भुजबळ साहेबांचा तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. चला तुम्ही जावा आता.